जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तिघा चोरट्यांना अटक करून 1,83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, चोरीचे 7 गुन्हे उघडकीस। दूरसंचार विभागात वेगवेगळ्या ठिकाणी बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आणून 1,83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी दत्ता बाळू गावडे वय वर्ष 32 राहणार गोंदिरा तालुका आटपाडी जिल्हा सांगली, प्रितेश गिरीश पुजारी वय वर्ष 35 राहणार गुजरवाडी सोपानकाका नगर कात्रज पुणे, साकीब साबीर मालिक वय वर्ष 35 राहणार शाहूपुरी चौथी गल्ली कोल्हापूर यांना अटक करण्यात आली। दूरसंचार विभागात बॅटरी चोरीचे प्रमाण वाढल्याने त्याचा तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून तपास सुरू करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार इंदुराव केसरे व विजय इंगळे यांना माहिती मिळाली की मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सांगली येथील दत्ता गावडे याने केला असून तो चोरीचा माल विकण्यासाठी सेंट्रो कार मधून कसबावाडा मार्गे शाहूपुरी येथे जात असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिसांनी दिनांक 26 जुलै रोजी कसबावाडा येथे सापळा रचून आरोपी दत्ता गावडे आणि त्याचा साथीदार प्रितेश पुजारी या दोघांना सेंट्रो कार नंबर MH20 BS 2075 मधून ताब्यात घेऊन त्या कारची तपासणी केली असता त्यात एक्झिट कंपनीचे 2 व्होल्टेजच्या 4 बॅटऱ्या, HBL कंपनीच्या 2 व्होल्टेजची 1 बॅटरी व अल्टेल कंपनीचे बॉक्स कार्डचे 5 नग मिळून आल्याने याबाबत चौकशी केली असता दत्ता गावडे याने त्याचा साथीदार इम्रान अन्सारी राहणार MIET मेरठ उत्तर प्रदेश असे दोघांनी मिळून चोरीचा गुन्हा करून गाडीत असलेल्या दोन्ही गुन्ह्यातील चोरीचा माल असून व उर्वरित मुद्देमाल शाहूपुरी चौथी गल्लीतील साकीब मलिक याला विकल्याची माहिती दिली। त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इम्रान अन्सारी यांच्यासह कोडोली वडगाव आणि कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दूरसंचार ऑफिसातील ऑफिस फोडून बॅटऱ्या व मुरगुड येथील दूरसंचार कार्यालयातील बॅटऱ्या व शेतातील सोलर पंप असे चोरलेले चोरीचा माल साकीब मलिक याला ट्रकमध्ये विकण्यासाठी दिला असल्याची कबुली दिली। दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी साकीब मलिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विकलेल्या बॅटऱ्या व सोलर पंप असे रोख रक्कम 70,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। पुढील तपासासाठी तिघांना मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। आरोपी दत्ता गावडे व रितेश पुजारी यांच्यावर उत्तर प्रदेश पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार इंदुराव केसरे, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदीप बेंद्रे, संजय पडवळ, अमित सर्जे, राजेंद्र वरेडकर, संजय हुबे, सतीश सूर्यवंशी, अमित मर्दाने, अनिकेत मोरे आणि अशोक पवार यांनी केली।